गाडी पलटी झाली आहे. मुंबई ते पंजाब, पंजाब टू फरीदाबाद, फरीदाबाद टू परत मुंबई. देवाला साकडा काढलेली की मला ट्रॅफिक नको मिळून दे. हे बघा सगळी चौकशी बघा किती आहे बघा. त्या साईडला सुद्धा पोलीस. पण लिगली तर तुम्ही पण लिगली. मंत्रालय, मरीन ड्राईव्ह, मुंबई. दादा हे बघा स्पेशल लस्सी 2 घेऊन आलोय. हे आहे मँगो. शिव सकाळ मित्रांनो, फरीदाबाद टू मुंबई या तिसऱ्या भागामध्ये तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो आता जस्ट उठलो 15 मिनटं अगोदर, 6:45ला उठलो. जसं ब्रश वगैरे केला, चहा वगैरे पियालो इथनं सर्वोत्तम धाब्यामध्ये. आणि खूप छान. तुम्हाला माहिती आहे आम्ही या गुजरातला गेलो, त्या गुजरातनं रिटर्न परत येतो तेव्हा बरोबर ह्याच धाब्यावरती थांबतो. मला जाम म्हणजे जाम हा धाबा आवडतो सर्वोत्तम, कारण इथे भरपूर चांगली सोय आहे ड्रायव्हर लोकांसाठी. बघा या साईडला सुद्धा बघा इथे ड्रायव्हरसाठी बेड वगैरे टाकलेले आहेत, खास आराम करण्यासाठी स्पेशली. त्या साईडला सुद्धा भरपूर आंघोळ वगैरे करण्यासाठी आहे. तर मित्रांनो आपला प्रवास बरोबर फरीदाबादवरून आपण चालू केलेला तो मुंबईपर्यंत. मित्रांनो कमीत कमीत 1200 किलोमीटर आपला कंप्लीट झालेला आहे. उरलेला आपला प्रवास बरोबर नवसारीच्या इथनं आपण चालू करतो आहे. ते डायरेक्टली अंधेरी वर्सोवा ते पण आपल्याला जायचं आहे. चला मित्रांनो आपण या भागाला सुरुवात करूया. तुम्हाला सर्वांना पहिला जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. आपल्या प्रवासाला चालू करूया. चला तिसऱ्या भागाला. तुम्हाला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त करा. आणि आपल्या चॅनलवरचं जर नवीन असाल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर आपली गाडी चालू केलेली आहे. चला चला भावानं हे बघा घेऊया प्रभू श्रीरामाचं नाव. आपल्या प्रवासाला चालू केल्या. गणपती बाप्पा मोरया. मंडळी नो परफेक्ट 7 वाजलेत आणि जो मुंबईचा जो प्रवास आहे बरोबर 235 किलोमीटरचा. मित्रांनो बरोबर मला अंधेरीमध्ये पोहोचायचा टायमिंग दाखवतो मला बरोबर 12:30चा. त्याच हिशोबाने मी आणि त्याच टायमिंगवरती मी निघालो आहे. कारण आपल्याला तिकडे जाऊन पटकनसुद्धा आपल्याला खाली करायचे, कारण हा जो माल आहे तो व्हिजिटिंग कार्ड आहे लग्नाचा. आणि भावानू ज्या आपण हॉटेलात थांबलेलो धाब्याला, तो धाबा आहे बरोबर इथून टुवर्ड्स गुजरात साईडला जातो आहे. तर बरोबर नवसारीच्यावर 8 किलोमीटर पाठीमागे. कसं वाटतं तुम्हाला मित्रांनो सकाळ सकाळचा प्रवास बघा ना. भावने बघा सकाळ सकाळ दृश्य बघा काय झालं आहे. आयुष्यभर गाडी पलटी झाली आहे. बघितलं गाडी पलटी झाली आहे. आणि हे तुझा मला असं वाटते सकाळ सकाळ म्हणजे पहाटे झालेलं आहे. तर मित्रांनो मी विचार करत असाल की रात्रीची गाडी चालवायच्या बदली हा रात्रीचा झोपतोय का. म्हणजे माझा हाच कारण आहे, कारण मी दिवसाचा तर प्रवास चालू करायला घेतलेला कंटिन्यू. तुम्हाला माहिती आहे मी आता पंजाबला गेलो, बिहारमध्ये सुद्धा गेलो, तेव्हा मी रात्रीचा पूर्णपणे रेस्ट करायचो. कारण मी जास्त रिस्क घेऊ शकत नाही, कारण एवढा आपण लांब चाललो आहे. 1000-2,000 किलोमीटर आपण गाडी चालवतो कंटिन्यू. तर मग आपण आपली स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण एवढ्या लांबच्या प्रवासात नाही रिस्क घेऊ शकत. रात्रीचा पूर्णपणे रेस्ट करायचा, दिवसाची पूर्ण गाडी खेचायची. किती गाडी किलोमीटर चालते तेवढी खेचायची, पण रात्रीची पूर्ण रेस्ट. पूर्ण म्हणजे पूर्ण 12 वाजता गाडी लावायची, बरोबर सकाळी 7 वाजता गाडीची इथनं लावू ना बरोबर आपण गाडी 7 वाजता काढायची. बस बाकी काही नाही. मी तुम्हाला सुद्धा एक विनंती करतोय, रात्रीची मोस्ट ऑफ आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या तुम्हाला जर झोप आली तर बिंदासपणे झोपा. चला बघा आता बरोबर आपण आहे चिखलीला. हे बघा हा चिखली गाव. या साईडला सुद्धा बघा चिखली गाव आहे. वलसाड बघा बघा पाठीमागे वलसाड गेला. आणि गाडी आपटली की तुम्हाला माहितीच आहे आपला कालीच हलतो पूर्ण. त्याच्यामुळे गाडी आपटली नाही पाहिजे कशी पण कुठल्याही परिस्थितीत. बघा भावना आता आपण बरोबर वलसाडमध्ये आहे. सकाळ सकाळचा प्रवास, सूर्यास्त पण बघा कसा निघाला एकदम मस्त. सर्वांना आनंद देत त्यांचा सुख शांती त्यांच्या घरात लाभो अशी आशीर्वाद घेत तो सगळा दिवस आज तुमच्यापर्यंत पोहोचवणार. सूर्यास्त भावनो आजचा आहे बरोबर 12वा दिवस. 12 दिवस आपण मुंबईच्या बाहेर होतो. 12व्या दिवशी आपण चाललो मुंबईच्या आतमध्ये. वाव हॅपी फिलिंग आहे, हॅपी फिलिंग. ॲक्च्युली मला तिथनं ना फरीदाबादवरनं मला तिथनं भरपूर बुकिंग आलेल्या लांब लांबच्या. मला एक आलेली विशाखापट्टणम, मी ती कॅन्सल केली. मला जरा रेट आहे तो जरा पटत नव्हता. तर दुसरी आली ती म्हणजे विजयवाडा, तिरुपती बालाजी. ते सुद्धा आलेली. ते माल जरा जास्त निघाला, कारण 1800 किलो माल होता. तर त्याच्यामुळे मी भरली नाही. 1800 किलो म्हणजे आपल्या वर झाला.
1400-1500 किलो ठीक होता. असे 2 बुकिंग आलेले आपण मी इंडिया भरलेला आहे. मला हवी होती एक तर चेन्नई नाहीतर मग बँगलोर. जर गेलो असतो तर माझा चांगला असतं की जरा बजेट चांगला झाला असता. ती बुकिंग दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच आली. अंधेरीचा आहे, तू जा घेऊन. तर रेट त्यांनी चांगला दिला. 5-6 हजार रुपये ग्रुपवरनं रेट थोडा कमी भेटतो. लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा. एक विनंती आहे, ग्रुपवरनं गाड्या धंदा करू नका. ग्रुपवरती जर ग्रुपवरती धंदा करत असाल तर तुम्हाला 100% गाडी विकायला लागेल. लक्षात ठेवा. ट्रान्सपोर्टला जावा, ट्रान्सपोर्ट लाईन चालू ठेवा. चला बघा, हा वलसाड वगैरे आपण सगळा क्रॉस करतोय. मंडळींनो बघा, आपण आता बरोबर वापीच्या इथे आहे. हे बघा, हे सगळे इंडस्ट्री एरिया आहे वापीचा. आणि मित्रांनो, पण या जर्नीमध्ये 4 राज्यात प्रवेश केलेला आहे. म्हणजेच हरियाणा, राजस्थान, गुजरात. आता आपण गुजरातमध्ये आहे. आणि आता आपण थोड्याच वेळात आपल्या मायभूमीत, जन्मभूमीत आणि शिवरायांच्या भूमीत आपण प्रवेश करणार आहेत. म्हणजेच आपण महाराष्ट्रामध्ये आपली एंट्री होणार. हे बघा, हे सगळं टोटली हा जो वापीचा एरिया आहे, वापी गुजरात, शेवटचा गाव गुजरातचा. चला पुढे लागेल बॉर्डर आपल्या महाराष्ट्राची. गुजरातची तर बॉर्डर तर आहेच आहे, बंदच आहे. चला 12व्या दिवशी बरोबर आपलं स्वागत आपल्या महाराष्ट्रामध्ये होतोय. काकांनो, दादांनो, मामांनो, भावांनो, हे बघा फायनली, हे बघा आपण गुजरात बॉर्डर सुद्धा आपण आता इथे क्रॉस करणार आहे. ही सगळी याची गुजरात बॉर्डर होती या साईडला सुद्धा. ही बघा इथे सुद्धा आता ही सगळी बंद झालेली आहे. म्हणजेच बॉर्डर मुक्त झालेले आहे सगळे आपले राज्य. फक्त एकच राज्य, तो म्हणजे अख्ख्या भारतातला वाघ त्याला म्हणतात, तो म्हणजे आपला महाराष्ट्र. त्याची फक्त आपली बॉर्डर फक्त चालू आहे, बाकी कुठचीच नाही. तुम्हाला मी मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा सांगितला, पंजाबच्या सुद्धा एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलेलं असं. पण हो नो, ही बघा आली आपली महाराष्ट्राची चेकपोस्ट. हो ना, हे बघा सगळी चौकशी बघा किती. हे बघा त्या साईडला सुद्धा पोलीस, सगळीकडे पोलीसच पोलीस. हो ना, महाराष्ट्र बॉर्डर आहे ना. आणि आपण महाराष्ट्रामध्ये एंट्री केली तुम्हाला माहितीच आहे. बाहेरच्या येणाऱ्यांना सुद्धा पकडणार. फक्त आपले जे MS च्या गाड्या आहेत त्यांना नाही पकडणार. फक्त जे गुजरातच्या गाड्या जे पासिंग होऊन आतमध्ये चालले आहेत त्यांचे पेपर वगैरे सगळे क्लिअर करणार. आता येतोय बरोबर 31st. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा सावध राहा. लिकर पिऊन तुम्ही गाडी चालवू नका, ड्रिंक अँड ड्राईव्ह होऊ नका. कारण आता सध्या तरी खूप नियम लागू झालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या, तुमची परिवाराची काळजी घ्या आणि व्यवस्थित सेफ ड्राईव्ह करा. जसे तुम्ही मला कमेंट करता तसे तुम्ही सुद्धा ड्राईव्ह करा. आणि हीच विनंती आहे मंडळींनो. आतमध्ये तर महाराष्ट्रामध्ये टाकली आहे. तेव्हा एक साकडा करतो की मला ट्रॅफिक नको कुठे लागून दे. मला माहिती आहे, कारण या रोडला एवढा ट्रॅफिक असतो ना, जाम म्हणजे जाम. थोडासा रस्ता सुद्धा खराब आहे बघा त्याने. आणि कॅचबॅक असे मारलेले आहेत, पण ठीक आहे, त्यांचा काही प्रश्न नाही. पण ट्रॅफिक नाही लागली पाहिजे. पण माझा पुढे जरा माझा अनलोडिंगला जरा प्रॉब्लेम होईल गाडी खाली करताना. ते बोलले की 12:30-1 वाजेपर्यंत या, गाडी खाली करून देतो. आपल्याला लागलेला पहिला स्टोल हे बघा. नशिबाला कसे 2 रस्ते फुटतात हे बघा, तसं आहे माझ्या सुद्धा नशिबात. आता मी दुसरा रस्ता घेतोय. हे सगळेजण बघा त्या साईडला लेफ्ट साईडला ट्रॅफिक लागेल म्हणून हे लोक विचार करून राईट साईडने टाकतात. म्हणजे हा कसा डायरेक्टली रस्ता झालेला आहे. एक मोठी आनंदाची बातमी म्हणजे आपल्याला एक बुकिंग आलेली आहे. ती जरा वार्ता चालू आहे. तर ती बुकिंग आहे बरोबर केरला कोचीन. मुंबईतनं बरोबर गाडी भरायची आहे वाशीच्या इथनं आणि कोचीला जायचं आहे. त्याची जरा वार्ता चालू आहे पैशाची वगैरे. तर पैशाचा वगैरे समजा काय डन झाला आणि ती आपल्याला बुकिंग भेटली आहे कोचीनवरनं. आपले जे ट्रान्सपोर्टर आहेत कोचीनचे त्यांनी ती बुकिंग दिली आहे. तर बघूया मुंबईत जायपर्यंत आपल्याला ती बुकिंग आपली कन्फर्म झाली पाहिजे. मग आपण जिथे ही गाडी खाली करू अंधेरीवरनं, तसं डायरेक्टली आपण डायरेक्ट वाशीला जाऊ गाडी लोड करायला. चला बघा पोलीस बघा, हे बघा इथे चौकशी करतात. काय माहीत नाही ना काय भेटते काय. ही बघा गाडी बघा, हे बघा तांडा, पूर्ण तांडा आहे बघा. तर मला विचारला आता काय भरलाय. मी बोललो बॉक्स आहेत. काय 100 किलो फक्त. अच्छा 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 अच्छा. त्याला असं वाटलं की मी त्याला एंट्री देणार आहे. पण भाऊ आपण एंट्री काय देणार नाही, त्यांना माहिती आहे. आपण लिगली तर तुम्ही पण लिगली. चला. आणि पुढे मी आता चौकशी केली व दाखवतोय बघा मॅप.
एवढा ट्रॅफिक प्रमाणाच्या बाहेर आहे बघा. दिसता लालच लाल बघा. इथे 22 मिनटं, तिथे 15 मिनटं, म्हणजे टोटल 40 मिनटाची ट्रॅफिक आपल्याला पुढे लागणार आहे. तर त्याच्या अगोदर भावानं आपण पहिला नाश्ता करून घ्या, नंतर आपले पाय दुखले तरी चालतील. चला पहिला कुठेतरी वसई फाट्याच्या अगोदर पहिला नाश्ता करूया, मग जाऊया पुढे. भावांनो, जे बोललेलो शेवटी तेच झाला. हे बघा काय लागला ट्रॅफिक. देवाला साकडं घातलेली की मला ट्रॅफिक नको मिळून दे. 10-15 मिनटासाठी जरा दाब्या साईडला लेपला गाडी. नाश्ता वगैरे काहीतरी करून घ्या. तर काय ट्रॅफिक लागलाय, तर पुढे जाऊ शकत नाही. चला मरीन ड्राईव्ह मुंबई. दादा मुंबईमध्ये आपण एंट्री केलेली आहे. काउंटिंग तर अजून किलोमीटरची केली नाही, पण सगळं जाऊन तुम्हाला मी आता जिथे गाडी खाली होणार तिथे तुम्हाला सगळं हिशोब सांगणार. आपल्याला किती खर्च लागला आहे ते. आता बरोबर आपण राष्ट्रीय उद्यान म्हणजेच बोरिवलीच्या इथे आहे. भावांनो, गाडी चालवून लय कंटाळा आला. चला जाऊया पहिला आता माझी आवडती स्पेशल लस्सी पिऊया. बरं, मला आता गोरेगावला आहे महानंदाच्या इथे. तुम्ही विचार करत असाल पंजाबमध्ये गेला, पंजाबची स्पेशल लस्सी पियाला नाही, पण मुंबईमध्ये आला मुंबईची जी महानंदाची लस्सी पियाला. चला जाऊया लस्सी पियाला. भावांनो, माझे 2 फेवरेट फ्लेवर आहेत, बदाम, दुसरा म्हणजे मँगो. चला दोन्ही घेऊया, दोघांची टेस्ट तुम्हाला सांगतो कशी येते. चला हे बघा, स्पेशल लस्सी 2 घेऊन आलो आहे. हे आहे मँगो आणि हे आहे बिहार लस्सी. भावानं बिहारला गेलो पण लस्सी नाही पिलो, पण मुंबईत येऊन लस्सी बिहारची पितोय. बाबा माझी आवडते म्हणून. लस्सी लय भारी भेटते इथे. आपला महानंदाची पूर्ण कंपनी इथे. सुकून 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 भेटला सुकून. तुम्ही विचार करत असाल की 3 दिवस झाले हा शर्ट घालतोय, कारण भाऊन आंघोळत नाही केले. आजचा 3रा दिवस आंघोळत नाही केले. तर चला आपल्याला बघा, ब्रिजच्या खाली आपल्याला राईट मारायचा आहे. तो डायरेक्ट जाईल वर्सोवामध्ये. चला, मुंबईतला सगळ्यात टॉप मोस्ट हॉस्पिटल कोकिलाबेन. बघा आपला बरोबर लोकेशन राहिलं आहे. या हायवेवरनं बरोबर आम्हाला राईट मारायचं आहे. हे बघा, या बिल्डिंगचं लोकेशन मला दाखवतो आहे. बघा लोकेशन आहे, बघा इथे आपला एंड झालेला आहे. तर बघूया, फोन करू, कॉन्टॅक्ट करूया त्याला. चला. आणि हे बघा या ठिकाणी आलो. आपल्याला इथेच खाली करायची गाडी. मंडळीनो तिकडे गेलो, तिथनं बरोबर इथे आलो गाडी घेऊन. हे बघा आता जस्ट फायनली खाली करायला घेतली आपली गाडी. हे 3 जण आहेत आपली माणसं. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये काय आहे. हे बघा भावनो, हे लग्नाची विजिटिंग कार्ड आहेत. कमेंट करून सांगा भावनो, हा किती रुपयापर्यंत असेल. हा एवढा मोठा विचार करा. बॉक्स काय ह्याच्यामध्ये काय क्या भाई, इसमें क्या क्या रहेगा? मिठाई विठाई सब रहेगा? सोने के कॉइन भी? अंबानी का मतलब ये क्या कोई परवानी? अच्छा भाई, भाई बड़े आदमी का शादी, बड़े पैसे वाले रहते भाई. अपन के पास कुछ नहीं, अपन 24 घंटा मेहनत करने का, इसके बाद देखो ये खाली करने का गाडी. तर चला पहिला खाली करून घ्या. हे मित्र वगैरे सगळे आपले मुंबईकरच आहेत सगळे. जरा पटकन खाली करून घ्या. चला मंडळी नाही बघा, त्या साईडला आपली गाडी खाली होते. आपण निघालेलो बरोबर फरीदाबादवरना. किलोमीटर होता बरोबर 1460 किलोमीटर. त्याच्या आधी आपण प्रवास केलेला बरोबर मुंबई ते पंजाब भटिंडावरनं आपण गेलो डायरेक्टली MT फरीदाबादवरनं आपण हा लोड घेतला. त्यानंतर आपण इथे आलो. बरोबर आपला टोटली किलोमीटर माहिती आहे तुम्हाला किती आला जायचा आणि यायचा. बरोबर पंजाबच्या ट्रिपचा आपला जो रिटर्नचा तो किलोमीटर झाला ना बरोबर 3730 किलोमीटर. आणि जो आपण बिहारला गेलो बरोबर 3710 किलोमीटरचा. 20 किलोमीटर फक्त वाढलेला आहे. मित्रांनो खूप छान जर्नी झाली आहे. आणि मला जो ही जी बुकिंग भेटली आहे ती बरोबर 23,000 रुपयांनी रेटनी भेटली आहे. त्याच्यामध्ये कमिशन गेला आणि 21,000 मला माझ्या हातात आले. त्याच्यामध्ये माझा खर्च झाला तुम्हाला सांगतो 1,000 रुपये आपला डिझेलला गेला आहे. आणि त्यानंतर आपली टोलचा रिचार्ज केला मी 2600 रुपयाचा. त्यातले 2300 रुपये आपला टोल गेला आहे. त्याच्यामध्ये मी शॉर्टकट आलो म्हणून, नाही तर त्यातले अजून 300-400 रुपये आपले अजून गेले असते. आणि मित्रांनो आपण जी टिप्पी काढलेली ऑलरेडी आपली राज्य शासनाची आपली टिप्पी परमिट होता, पण आपण परत गुजरातचा आपण 230 रुपयाचा आपण टिप्पी काढली. आणि एवढी मजा आली ना भावानो. बरोबर आजचा 12वा दिवस. 12व्या दिवशी आपण बरोबर मुंबईत आलो आहे. त्याच्यातल्या घडामोडी ते सगळं मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सगळेच दाखवलेले आहे, शेअर केलेले आहेत. तुम्ही सगळे व्हिडिओ आवर्जून बघा. सगळे मुंबईतून पंजाबला गेलो ते 4 एपिसोड केलेले आहेत. परत पंजाबवरनं आपण फरीदाबादला गेलो तीसुद्धा आपण एक एपिसोड टाकलेला आहे, तोसुद्धा तुम्ही आवर्जून बघा. खूप छान जर्नी झाली आणि व्हिडिओ सगळ्या शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त करा. तर मित्रांनो ही संपूर्ण जर्नी मुंबई ते पंजाब टू फरीदाबाद टू परत मुंबई कशी वाटली तर मित्रांनो कमेंट करा.
आणि लवकरच भेटू आपण अशाच नवीन ट्रॅव्हलच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि पुन्हा एकदा जय शिवराय.